सकाळी सगळे काम आवरले, दुपारी थोडी बसले होते. म्हटलं तर नंतर लक्षात आले, अरे गड्या आपल्याला दळण करावं लागते. मग कामं सगळे झाले घरातले, दळण करायला बसले. दळण का नुसतं चाळायचं ताबडतोबड. दळण केलं, दळण नेऊन ठेवलं साईडला चक्कीमध्ये आणि म्हटलं चला स्वयंपाक करूया. आता भाजीचं खूपच टेन्शन येतं बरं का. गावून आणला होता ओढा. म्हटलं चला आज मस्त गावाकडच्या पद्धतीने कराळ्या लावून ओढ्याची भाजी बनवूया. मुलाला पण खूप आवडते. लगेच मसाला भाजायला घेतला आणि ओढा जितका लागला तितका काढून घेतला एक प्लेटमध्ये. मस्त कांदा कट केला, त्याच्यामध्ये थोडं खोबरं कट केलं, मस्त मसाला भाजून घेतला. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यालाच आवडतो बरं का ओढ्याची भाजी. आणि कराळा लावून म्हटलं तर सांगायचंच काम नाही, सगळ्यांनाच आवडते. खूपच भारी झाली होती आजची भाजी. फक्त थोडी तिखट झाली होती. थोडा खडा मसाला त्याच्यामध्ये यूज केला होता. आणि खडा मसाला, खोबरं, कांदा, टोमॅटो नव्हता यूज केला कारण की टोमॅटो माझ्याकडे संपले होते. मस्त कराळा लावून मस्त मसाला भाजून घेतला. आणि मसाला पण गावाकडून आणलेला आहे. तुम्ही ब्लॉग माझा बघितलाच असं, व्हिडिओ बनवला होता मी. आता म्हणलं आपण थोडे ओढे पण भाजून घेऊया. मसाला मस्त थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायचं पाणी घालून. तुम्हाला जर डिटेल रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला डिटेल रेसिपी भेटून जाईल. तेल वगैरे काहीच टाकायचं आणि मस्त लालसर ओढा भाजून घ्यायचा. आता तवा गरम आहे, म्हटलं साईडला ठेवून देऊया आणि लगेच भाजी बनवायला घेऊया. आणि गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये मस्त लसूण सोलून टाकला. थोडा लसूण टाकला, त्याच्यामध्ये बारीक कट करून एक कांदा टाकला. तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता. आणि पण चव भारी येते बरं का. आणि मसाल्यामध्ये पण मी लसूण आणि आलं भाजलं होतं. थोडं त्याच्यामध्ये पण थोडं फोडणीमध्ये पण टाकलं होतं. मग मस्त मसाला टाकून दिला. आपला ओढा आहे ना फोडून घेतला. म्हणजे भाजल्याच्यानंतर थोडे थोडे बारीक पीस करायचे, फोडून घ्यायचे आणि मग शिजायला टाकायचे. आता पाणी टाकलं शिजण्यासाठी. म्हटलं झाकण ठेवून मस्त शिजून घेऊया. लगेच शिजायला टाकलं आणि दळण काही झालं नव्हतं. आपलं ओढाची भाजी पण बनवून झाली. आता मुलाला बोलले, बाळा तुझ्या आवडीची भाजी बनवली, पण आता मी भाकरीच बनवते. बोलले ठीक आहे भाकरीच बनव, दळण झालं नाही तर. मग आज रात्री आहे ना भाकरीच बनवल्या होत्या. मग म्हटलं असू दे, आता भाकरी बनवल्या तर भाकरीच खात. बोलले मी भाकरीच खाईन. भाकर बनवून झाली. सकाळचं थोडं बेसन उरलं होतं. आता म्हणलं एवढं कोणी खाणार नाही आणि तसंच पडून राहीन. भाजी पण सगळ्याच्या आवडीची आहे. तर लगेच मी काय केलं, म्हटलं एरी तर मी भाकरी बनवायला लागले. भाकरी बनवून झाल्याच्यानंतर सगळ्यात लास्ट मग थोडं बेसन घेऊन टाकलं ते प्लेटमध्ये आणि थोडं ज्वारीचं पीठ घेतलं चाळून आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि लगेच आपले नॉर्मल भाकरीसारखी भाकर बनवून घेतली. पण कसं झालं ना, मधामध्ये गॅस मी बंद केला होता जरा आणि तवा तपला नव्हता. तवाच भाकर टाकली तर भाकर तुटली बरं का. अशी काही आजची भाकर झाली. चला मग भेटूया आता दुसऱ्या